नमस्कार मंडळी, मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मंडळी, आजचा जो विषय आहे ना, तो आत्तापर्यंतच्या व्हिडिओपेक्षा खूप वेगळा आहे। म्हणजे लहानापासून एवढा मोठा झालो, पण असा जो प्रकार घडला आहे आमच्यासोबत तो कधीच नव्हता घडला। आणि कोकणामध्ये असं होतच असतं। तर मंडळी, आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय प्रकार घडला, काय अनुभव आला ते पाहायला किंवा ऐकायला तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल हीच अपेक्षा करतो। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, कोकणामध्ये ना भूत भुताटकी आणि इतर अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि या व्हिडिओमार्फत सुद्धा मी त्याबद्दलच सांगणार आहे। तर कोणी असं समजू नका की मी अंधश्रद्धा पसरवतोय की अजून काहीतरी यामागे पसरवण्याचा प्रयत्न करतोय, असं काहीच समजू नका। जो मला अनुभव आला आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतोय, एवढंच या व्हिडिओमागचा उद्देश। तर मंडळी, झालं असं, मी तनू, श्लोक आणि कृणाल असे 4 जण रात्रीच्या मासेमारीसाठी आम्ही नदीवर गेलो। आणि रात्रीची मासेमारी असली की संध्याकाळी निघावं लागतं आणि आम्ही निघालो 4 वाजता निघालो। 5:30पर्यंत आमच्या सर्व कांडली नदीमध्ये टाकून झाल्या आणि त्या 5:30ला झाल्या ना, त्यानंतर आम्ही 7 वाजेपर्यंत त्या काढल्या। पहिल्यांदा मासे काढले त्याच्यामधून आणि पुन्हा टाकल्या दुसरीकडे टाकल्या। तर वाजले 8, 8:15 काहीतरी झालेले आणि त्यावेळेस मासे चिक्कार लागले। रात्रीचे मासेसुद्धा चिक्कार लागतात, तर मासे खूप सारे लागलेले, त्यामुळे आम्ही ते मासे काढेपर्यंत जवळजवळ 10 वाजले असते। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की ते मासे आहेत ते घरी आणून काढू। तर आम्ही निघालो, कांडली वगैरे गुंडाळल्या, पिशवीमध्ये टाकल्या आणि आम्ही तिथून निघालो। आम्ही खालून निघालो ना वरती यायला, तर वरती यायला निघालो तर मध्ये नदीच्या बाजूला ज्या दगडी असतात मोठ्या मोठ्या किंवा छोट्या, आणि त्या दगडींच्या खाली अशी छोटी छोटी अशी बिलं असतात खेकड्यांची। तर त्या खेकड्यांची बिल असल्यामुळे ते खेकडीसुद्धा बिलांवरती आलेली आणि ती खेकडी तन्मय आणि कुणाल हे दोघेजण पकडत होते। तन्मय, कुणाल नदीच्या त्या साईडने आणि अलीकडे, आणि मी आणि सोक्या नदीच्या पलीकडे असं होतो। तर आम्ही सरळ आलो वरती कातलामध्ये। सोक्याला थोडी भूक लागली, त्यामुळे जो आंबा आणलेला आम्ही कच्चा तो सोक्या खात बसला आणि मस्त की आम्ही बसलेलो आणि कुणाल आणि तन्मय समोरच्या बाजूने खेकडी पकडत पकडत वरती येत होते। तर झालं असं, पहिल्यांदाच असा आवाज आला आणि आवाज असा लेडीजचा होता। तर सोक्याला वाटलं की त्याची मम्मी आहे, म्हणून सोक्याने हाकेला ओ दिलं। कारण सोक्या मम्मीला सांगून नव्हता आला की नदीवर जातोय। त्याच्या 2 बहिणी आहेत, विदू आणि विनीता, त्या दोघींना फक्त सांगून आलेला की मी नदीवर जातोय, मम्मीला सांग। त्यामुळे सोक्याला थोडीशी भीती वाटलेली की मम्मी आली की काय, पण मम्मी येईल कशाला, कारण आमची नदी आहे ती खूप खाली आहे, खूप लांब आहे, घरापासून खूप लांब आहे, त्यामुळे एकटी लेडीज येऊ नाही शकत। तर पहिल्यांदा आवाज आला तर लगेच सोक्याने ओला ओ दिलं ना, तर सोक्याला लगेच तिथेच थांबवलं। कारण एकदा माझ्या भावासोबत असा प्रकार घडलेला, त्यामुळे मी त्याला तिथेच थांबवलं की त्याला सांगितलं की कातकऱ्यांचा वगैरे असा आवाज असेल, त्यामुळे तू हाकेला ओ नको देऊ, ती का तुझी मम्मी एकटी येणार नाही खाली, त्यामुळे ती आवाज देऊ नाही शकत। तर पहिल्यांदा आवाज आला त्यामुळे तो असा काढला, आणि दुसऱ्यांदा जेव्हा आवाज आला ना, तर तो आवाज सोक्याने मला नाही आला, तो आवाज आला तन्मय आणि कुणालला। तर त्यांनी पण थोडं इग्नोर केलं आणि ते वरती येत होते। दुसऱ्यांदा आवाज आला तो त्यांना आला, तिसऱ्यांदा आवाज आला तो परत त्यांना आला। तर त्यांच्याशी थोडीशी फाटली, म्हणजे घाबरले ते थोडेसे। मग आम्हीसुद्धा नदी म्हणजे वाटेकडे जायचं होतं ना, तर आम्ही अलीकडे होतो आम्ही पलीकडे होतो ते अलीकडे आलो सोक्याने मी, आणि वरती आलो तर त्या भागाला उबड्याचा व्हॉल वगैरे असं बोलतात।
तर त्या उबड्याच्या वराला खेकडी शोधत होतो आणि पुन्हा आवाज आला तो पुन्हा चौथ्यांदा आवाज आला ना, तो आम्हाला सगळ्यांना आवाज आला. त्यामुळे थोडी अशी गडबड वाटली, पहिल्यांदाच वाटली होती, पण अजून गडबड वाढली हिची दाट शक्यता झाली. आणि मग आम्ही खेकडी वगैरे पकडण्याचं तिथं सोडलं. आमच्या त्या पिशव्या होत्या वगैरे त्या सगळ्या घेतल्या आणि सरळ आम्ही आमच्या घराच्या दिशेने वाट पकडली. कांडली वगैरे घेतल्या आणि आम्ही सरळ निघालो घराच्या दिशेने. आणि वरती असं डोंगरच चढायचं आहे ना, तर वरती खूप म्हणजे थोडं वरती आलो आणि जिथून नदी आम्हाला दिसते त्या ठिकाणी आलो. आणि काय झालं, त्या ठिकाणी आलो जिथून नदी दिसते त्या ठिकाणावरती पोचतोय तोवरच लगेच असं आवाज आला की किंकाळ्या, म्हणजे कोणतरी आवाज येतो असा, कुकाळ्या करतोय वगैरे असा आवाज आला. तर आम्ही सगळेजण थोडेफार घाबरलो. मी जास्त नव्हतं घाबरलो, थोडं घाबरलो, कारण असा प्रकार आमच्यासोबत पहिल्यांदाच घडत होता आणि हा अनुभव होता तो काहीतरी वेगळाच होता. त्यामुळे आणखीन आमची पावलं फास्ट चालायला लागली. घरी आलो तर श्लोकची मम्मी वगैरे सगळेजण आलेले आमच्या घरीत, कारण थोडा उशीर झालेला घरी यायला. आणि घरी आलो तर सगळ्यांना झालेला प्रकार सांगितला आणि सगळेजण बोलायला लागले की बाबा फेरा कोणाचा होता माहीत नाही, पण वाचलं त्या फेऱ्यातून. त्या दिवशी नेमकी होती पौर्णिमा आणि आम्ही याआधी कधी गेलो नदीवरती तरी पण कॅलेंडर बघून जातो, पौर्णिमा की अमावस्या असं सगळं बघून जातो. पण ह्यावेळेस चुकलं आणि एक नवीनच असा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला, अनुभवायला मिळाला. तर असं सगळं घडलं आमच्यासोबत आणि जे घडलं ते थोडं भीतीदायक होतं, पण ठीक आहे, अनुभव आला आणि ते प्रत्यक्षात आम्ही जाणवलं. तर ही गोष्ट तुम्हाला खरी वाटेल खोटी वाटेल माहीत नाही, पण जे अनुभवलं ते तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि जर तुम्ही कोकणातून असाल तर तुमच्यासोबतसुद्धा असं काय ना काहीतरी छोटं मोठं घडलंच असेल आणि कोकणात असं घडतं. तर तुमचे काय काय अनुभव असतील ना, किंवा ही व्हिडिओ कशी वाटली ते अनुभव आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडले तर लाईकसुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुन्हा वेगळा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. सगळ्यांनी रात्रीचे नदीवर किंवा कुठे प्रवासाला जाल तेव्हा काळजी घ्या, ही सर्वांना एकदम नम्रपणे विनंती. बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, काळजी घ्या.